नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MPSC विश्ववरती. तर मित्रांनो, आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे म्हणून एक सीरीज सुरू करतो यूट्यूबवरती. ती पण पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असेल. डेली तुम्हाला 1 ते 2 लेक्चर येतील. कारण आपली ऑलरेडी एक 21,000ची सीरीज चालू आहे, ज्याचे डेली 3 लेक्चर्स असतात आपल्या ॲपवरती. आता बघा, ही सीरीज नक्की कशी आहे ती एकदा 2 मिनिटात समजून घ्या. नंतर बाकीच्या लेक्चर्समध्ये आपण इंट्रोडक्शन देत बसणार नाही. तर बघा, फक्त महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेणार आहोत. जसं की आता पहिला टॉपिक आहे बघा, घटना निर्मिती. आता घटना निर्मिती टॉपिक म्हटलं तर आपण पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या की रेफरन्स बुक आपण कोणतं यूज करतोय, तर रंजन कोळंबे सरांचं बुक यूज करतोय, जो प्रत्येक MPSCचा विद्यार्थी आज त्याच्याकडे असतं. आता बघा, आणि तेही लेटेस्ट व्हर्जन. आता लक्षात घ्यायचं, आपण ह्या सिरीजमध्ये काय करतोय, जसं आता बघा, संविधान सभेची मागणी, फक्त फॅक्च्युअल माहिती, जेवढी काही महत्त्वाची इम्पॉर्टंट टॉपिक्स, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण या ठिकाणी काय करतोय, या ठिकाणी रिव्हिजन म्हणून घेतोय. आता बघा, संविधान सभेची मागणी, मग मागणी कशी झाली, 1922ला कोणी केली, 34, नंतर 38, 40, 42, 46 अशा टप्प्यानुसार. नंतर मग रचना कशी होती, किती सदस्य होते, काय होते, त्यानंतर सगळ्यात जास्त जागा कुणाला मिळाल्या, नंतर निवडणुका कधी पार पडल्या, मग त्याचं स्वरूप नक्की कसं होतं, कुणाला किती जागा मिळाल्या, काय सभेचं कामकाज कसं कसं चाललं, मग त्यामध्ये पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण, त्यानंतर बघा तात्पुरते अध्यक्ष, तात्पुरते उपाध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष, कायमस्वरूपी उपाध्यक्ष, घटनाचे सल्लागार, हे सगळ्या गोष्टी. नंतर मग माउंट बॅटन योजना आली, नंतर भारत स्वातंत्र्याचा कायदा आला 1947चा, त्यानुसार 3 बदल झाले, कोणकोणते झाले, कोणकोणते संस्थानिक नंतर ॲड झाले. बघा, हे महत्त्वाचे फक्त आपण काय घेतोय, फॅक्च्युअल माहिती. आता लक्षात घ्यायचं, ही सिरीज जी आहे या पद्धतीने चालेल. फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांची रिव्हिजन तुमची या ठिकाणी होईल. म्हणजे आता जसं पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती, मग त्यामध्ये सगळे महत्त्वाचे ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारून झालेले ते सगळे महत्त्वाचे मुद्दे आता लक्षात घ्यायची. यूट्यूबवरती पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट हे लेक्चर असतील. म्हणजे तुम्हाला 1 शॉर्ट रिव्हिजन, आणि सगळे लेक्चर पूर्ण झाल्यावर एक मॅरेथॉन लेक्चर येईल, मॅरेथॉन लेक्चर, ज्यामध्ये तुमची म्हणजे टोटल पॉलिटीचे जेवढे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्याच्यावरती तारखा असतील, आयोग असेल, समित्या असेल, त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, या महत्त्वाचे जेवढे काही सत्र झाले, त्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या, काय नाही घडल्या, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी फॅक्च्युअल सगळं काही घेणार, कलम वगैरे सगळं पाठ करून घेणार. आणि ही सिरीज चालेल बघा, जवळपास पूर्ण मॅरेथॉन लेक्चर तुमचं 10 ते 15 तासांचं असेल. त्यामध्ये मग सगळ्या पॉलिटीच्या रंजन कोळंबे सरांच्या पूर्ण त्या बुकमधला सगळा फॅक्च्युअल, त्याचे जर तुम्ही झेरॉक्स काढून घेतले, आता याची PDF तुम्हाला कुठे मिळेल, तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आपल्या ॲपची लिंक आहे. अश्विनी उंबासे विश्व अकॅडमी म्हणून ॲप आहे बघा, हा त्याचा लोगो. हा लोगो इथं तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल. अश्विनी उंबासे विश्व अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं, यूट्यूबला लेक्चर करायचं, आणि त्याचं PDF आपल्या ॲपमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचं. आणि सगळे PDF बघा, लक्ष द्या, यूट्यूबवरती सगळे लेक्चर पूर्ण झाल्यावर सगळ्या PDFचे झेरॉक्स करायचे, आणि एक प्रॉपर बंच तयार करायचा. प्रॉपर बंच तयार करायचा, आणि त्याच्यामध्ये जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण या ठिकाणी लाईन टू लाईन घेतलेले आहेत, त्या सगळ्यांची रिव्हिजनसाठी तुम्हाला कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. ते एक तेवढा बंच, पॉलिटीचा सेपरेट बंच होईल तुमचा, इकॉनॉमिक्सचा सेपरेट होईल, भूगोलचा सेपरेट होईल. या पद्धतीने बंच तयार करायचे, त्याची बाइंडिंग करून घ्यायची, आणि फक्त फॅक्च्युअल माहिती त्याच्यात असणार, ती सगळी रिव्हिजन मारायची. एक्झामच्या आपण म्हणतो ना शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी टॉपर काढतात, त्या पद्धतीने इथे काढून तुम्हाला डायरेक्टली पूर्ण रेडी दिलेलं आहे, पूर्ण मटेरियल रेडी दिलेलं आहे, ते फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे. तर आता बघा, पॉलिटीचं आता इकडे लेक्चर करायचं, यूट्यूबवरती लेक्चर करायचं, आणि आपल्या ॲपमध्ये कुठे जायचं, ॲपमध्ये जाऊन त्याचे काय करायचे, PDF डाउनलोड करून त्याचे झेरॉक्स करायचे आहेत. ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. आणि सोबत ज्यांना कुणाला 21,000 सिरीज जॉईन करायची असेल, 21,000 सिरीज काय आहे हे तुम्ही इन्स्टावरती जर असाल तर आपल्या MPSC विश्वच्या हायलाईट चेक करा, त्या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. सपोज एक प्रश्न आहे, सपोज आपला हा पहिला प्रश्न, आणि त्याचे 4 ऑप्शन. पहिला प्रश्न विचारला, त्याचे 4 ऑप्शन आहे, त्याचं समजा पहिलं ऑप्शन त्याचं उत्तर आहे. मग हेच उत्तर का, याचं आपण स्पष्टीकरण दिले, आणि बाकीचे 3 ऑप्शन जे आहेत त्याच्याबद्दल पण डिटेल माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण 21,000 प्रश्न, पूर्ण 21,000 प्रश्न आपण त्या सिरीजमध्ये घेतलेले आहेत. 250 लेक्चर प्लस तुम्हाला 250 PDF दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे बुक नसेल, तुमच्याकडे 21,000 प्रश्न संच नसेल, त्यांनी पॉलिटीचा सेपरेट बंच, हिस्ट्रीचा सेपरेट बंच करून पूर्ण 21,000ची रिव्हिजन तुम्ही स्पष्टीकरणासहित करू शकता. आता बघा, आतापर्यंत तुम्ही कंबाईन PYQ अनालिसिस करत आले, आपण यूट्यूबवरती आतापर्यंत घेतले होते. आता फक्त कंबाईन करून चालणार आहे का, नाही. आता राज्यसेवेचा पॅटर्न पूर्ण चेंज झालाय, म्हणून राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्यचे प्रश्न आपल्याला इकडे कंबाईनला विचारणार. त्यामुळे राज्यसेवा पूर्व मुख्यचे सुद्धा प्रश्न त्या सिरीजमध्ये आपण ॲड केलेले आहेत. राज्यसेवा पूर्व मुख्य, गट ब पूर्व मुख्य, त्यानंतर गट क पूर्व मुख्य, फॉरेस्ट वगैरे सगळ्या एक्झामचे आपण पूर्ण प्रश्न, म्हणजे जवळपास 21,000 प्रश्न 250 लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. आणि डेली किती लेक्चर येत आहेत, डेली 3 लेक्चर येतात. जवळपास 25 लेक्चर आपले तिकडे पूर्ण झालेले आहेत. ज्यांना कुणाला ही बॅच जॉईन करायची असेल, विजय शास्त्र नाव आहे बघा, हे बॅनर तुम्हाला
याच्यावरती दिसत असेल. विजय शस्त्र नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे 13 जानेवारीला. 25 लेक्चर आपले झालेले आहेत. ज्यांना कोणाला जॉईन करायचे असेल त्यांनी ॲपवरती जाऊन जॉईन करायचे आहे. चला आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरकडे येऊयात. तर बघा, आणि याचं PDF डाउनलोड करायला ॲप डाउनलोड करा. चला बघा, भारतासाठी संविधान सभेची मागणी. आता सगळ्यात पहिले 1922ला महात्मा गांधींनी अप्रत्यक्ष संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता मागणी कुणी केली विचारलं तर 1922 महात्मा गांधी. संविधान सभेची संकल्पना मांडणारे पहिले व्यक्ती म्हटलं तर एम एन रॉय 1934 साल पण लक्षात ठेवायचे. यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून मागणी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली औपचारिक मागणी कधी झाली? डिसेंबर 1934. कुठे? पाटणा अधिवेशनामध्ये. प्रौढ मतदानाद्वारे निवडलेल्या संविधान सभेद्वारे त्या ठिकाणी घटना निर्मितीची मागणी नेहरू यांनी केली 1938ला. ब्रिटिशांकडून बघा, मुख्यतः आणि पूर्णतः दोन शब्द आहेत. मुख्यतः भारतीयांनी घटना तयार करावी या तत्वाला मान्यता कधी मिळाली? ऑगस्ट ऑफर 1940. पूर्णतः भारतीयांनी तयार करावी 1942 क्रिप्स योजना. आणि संविधान सभेच्या निर्मितीची प्रत्यक्ष तरतूद कॅबिनेट मिशन मे 1946च्या याच्यानुसार आपली संविधान सभा गठीत करण्यात आली. मग ती गठीत झाली, त्याचा म्हणजे नक्की स्ट्रक्चर कसं होतं? 389 सदस्य होते टोटल. त्यामध्ये ब्रिटिश प्रांतासाठी किती? 292. चीफ कमिशनरच्या प्रांतातून नियुक्त सदस्य किती? 4. त्यामध्ये दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान नंतर काय झाला होता? पाकिस्तानचा भाग बनला. बरोबर. मग नंतर ही सदस्य संख्या 3 झाली होती. हे पुढे आपण बघू नंतर कसे कसे बदल झाले. संस्थानिकांचे नियुक्त प्रतिनिधी किती? 93. निवडणुकीची पद्धत कशी होती? अप्रत्यक्ष, एकल संक्रमणीय, प्रमाणशीर प्रतिनिधी. 3 लक्षात ठेवायचे, 3 शब्द लक्षात ठेवायचे. कोणते? अप्रत्यक्ष, प्रमाणशीर प्रतिनिधित्व, एकल संक्रमणीय. बघा, मतदारसंघाची विभागणी किती गटात झाली? 3. शीख, मुस्लिम आणि साधारण. प्रतिनिधित्वाचं प्रमाण किती? दर 10 लाख लोकसंख्येमागे किती सदस्य? 1 सदस्य. सगळ्या जेवढे आपण पॉईंट्स बघा, जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स या ठिकाणी ह्या सिरीजमध्ये आपण घेणार आहेत, महत्त्वाचे मुद्दे सिरीज, तर त्यामध्ये सगळे पॉईंटवरती आयोगाने काय विचारलेत? प्रश्न विचारलेत. भविष्यात पण प्रश्न 100% येणार. 15 पैकी ह्या सिरीजमधून किती प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार? 13. 12 ते 13 प्रश्न. आता बघा पुढे, संविधान सभेच्या निवडणुका 1946 मध्ये पार पडल्या. जुलै-ऑगस्ट 1946ला. ब्रिटिश प्रांताच्या 296 जागांपैकी काँग्रेसला किती मिळाल्या? 208 जागा. मुस्लिम लीगला मिळालेल्या किती? 73. अपक्ष उमेदवारांना किती मिळाल्या? 8. इतर छोट्या पक्षांना मिळालेल्या किती? 7 जागा. प्रत्येकाला 1-1 असे 7 पक्ष. त्यानंतर संस्थानिकांच्या 93 जागांची स्थिती काय होती? रिक्त होती. सहभाग द्यायला काय केला होता? नकार दिला होता. मग ते कधी सहभागी झाले हे पुढे बघू. बघा, सभेतील महत्त्वाचे प्रतिनिधित्व हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, SC, ST आणि महिला. संविधान सभेचे सदस्य नसलेले प्रमुख नेते कोण? महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिल्हा. हे दोघं होते का? नव्हते. चला, संविधान सभेचं कामकाज कसं पार पडलं? पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946ला सकाळी 11 वाजता. बैठकीचं ठिकाण कॉन्स्टिट्यूशन हॉल, म्हणजे सध्याचं सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस. कुठे? नवी दिल्लीला. उपस्थित सदस्य किती होते? 207. मुस्लिम लीगचे सदस्य अनुपस्थित असल्यामुळे एवढी कमी संख्या होती. तात्पुरते अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. फ्रेंच पद्धतीनुसार आपण काय केलं होतं? त्यांना निवड त्यांची केली होती. अध्यक्षांच्या नावाची शिफारस कुणी केली होती? आचार्य JB कृपलानी. म्हणजे सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं? JB कृपलानी यांनी. तात्पुरते उपाध्यक्ष कोण होते? फ्रँक अँथनी. यांचं नाव कोणी सुचवलं? जे अध्यक्ष झाले होते सच्चिदानंद सिन्हा. उपस्थित महिला सदस्य किती होत्या? प्रत्यक्ष सहभाग, आता पहिला 15 महिला होत्या, पण त्यापैकी प्रत्यक्ष सहभाग किती? 9 जणींचा होता. त्या 9 जणी पण पाठ करायच्या. बघा पुढे, कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कधी? 11 डिसेंबर 1946. तारीख पाठ करायची. अध्यक्षांच्या नावाची शिफारस कुणी केली? म्हणजे ह्या अध्यक्षांच्या राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस JB कृपलानी यांनी आणि वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन दिलं. घटनात्मक सल्लागार कोण? सर BN राव. नेमणूक कोणी केली? लॉर्ड वेवेल यांनी. उद्देश पत्रिका कधी मांडली? 13 डिसेंबर 1946. कुणी? जवाहरलाल नेहरू यांनी. तिचा स्वीकार कधी झाला? 22 जानेवारी 1947. सभेच्या दुसऱ्या सत्रात. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण? HC मुखर्जी. कधी निवड झाली? 25 जानेवारी 1947. काय काय लक्षात ठेवायचं? तात्पुरते अध्यक्ष, तात्पुरते उपाध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष आणि कायमस्वरूपी उपाध्यक्ष. HC मुखर्जी. 25 जानेवारी 1947. संविधान सभेच्या रचनेमध्ये काय बदल झाला? माउंट बॅटन योजना 3 जून 1947. रचनेमध्ये बदलाचा आधार. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटकडून 18 जुलै 1947ला मान्यता मिळाली. प्रश्न विचारून झालेले आहेत. संस्थानिकांचा सहभाग कधी झाला? 28 एप्रिल 1947ला. किती संस्थानिक सहभागी झाले? 6. कधी? 28 एप्रिल 1947ला. कोणकोणते? बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाला, त्यानंतर आहे रेवा आणि उदयपूर. पाठ करायचे. अपवाद बघा, हैदराबादच्या निजामानं अखेरपर्यंत काय केलं? आपला प्रतिनिधी संविधान सभेमध्ये पाठवला नाही. सभेचं सार्वभौमत्व. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार संविधान सभा ही पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. द्विस्तरीय कार्य बघा, संविधान सभेला 2 स्वतंत्र कार्य देण्यात आली होती.
कोणते कार्य? एक, घटना निर्मिती करायची देशासाठी, त्याकरिता अध्यक्ष बसायचे राजेंद्र प्रसाद. देशासाठी जर कायदा करायचा असेल त्यावेळेला अध्यक्ष बसायचे जी.व्ही. मावळणकर. पहिली कायदेमंडळ म्हणून बैठक, म्हणजे पहिल्यांदा कायदेमंडळ म्हणून कधी बसलं आपलं, त्या ठिकाणी आपली बैठक कधी झाली? 17 नोव्हेंबर 1947. तारीख पाठ करायची. त्यावेळेला जी.व्ही. मावळणकर यांच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. चला पुढे, संविधान सभेची सदस्य संख्या बघा. ब्रिटिश म्हणजे विभाजनानंतर भारताच्या संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 299 झाली. 389 होती, आता वरती बघितलं. आता किती झाली? 299. त्यामध्ये 296 ब्रिटिश भारतासाठी होते. आता किती आहे ब्रिटिश भारतासाठी? 229. आणि प्रमुख प्रांत जे होते, मुख्य आयुक्तांचे प्रांत, त्याच्यासाठी 4 होते ना, आता राहिले 3. एक कुठे गेलं? ब्रिटिश बलुचिस्तान, पाकिस्तानात. संस्थानिकांचे 93 होते, किती झाले? 70. सर्वाधिक प्रतिनिधी असलेला प्रांत कोणता? संयुक्त प्रांत. किती प्रतिनिधी? 55. सर्वाधिक प्रतिनिधी असलेलं संस्थान कोणतं? म्हैसूर. किती? 7. विभाजनानंतर काँग्रेसची सदस्य संख्या किती झाली? 192. विभाजनानंतर मुस्लिम लीगची सदस्य संख्या किती झाली? 28. संविधान सभेच्या कामकाजाच्या अखेरीस अंदाजित सदस्य संख्या किती? 307. संविधान सभेचं आता उपाध्यक्ष बघा. संविधान सभेचे किती? 2 उपाध्यक्ष होते. कोण कोण? HC आणि VT. हे कुठं पाठ करून घेतलं होतं? आपल्या 21,000 सिरीजमध्ये. काय सांगितलं होतं? की HC VT या दोघांचं नाव लक्षात ठेवायचं. HC VT आणि काय उपाध्यक्ष म्हणून लक्षात ठेवायला. त्यांची निवड कधी झाली? 16 जुलै 1947. बघा, VT कृष्णमाचारी यांचे प्रतिनिधी जयपूर संस्थान. VT कृष्णमाचारी जयपूर संस्थानाचे होते. संविधान सभेचे इतर महत्त्वाचे कामं बघा. राष्ट्रीय ध्वजाची स्वीकृती 22 जुलै 1947. पाठ करून घेतलं होतं. कुठे? 21,000च्या सिरीजमध्ये. अजून काय गोष्ट सांगितली होती? एक 24 जानेवारी राज्यघटनेमध्ये 2 ठिकाणी RRR लक्षात ठेवायला सांगितलं होतं. 2 ठिकाणी RRR. कुठे? एक म्हणजे आयर्लंड आणि दुसरं म्हणजे 24 जानेवारी 1950ला. 24 जानेवारी 1950चं RRR काय? काय आहे RRR? तर मित्रांनो, राष्ट्रपती म्हणून कायमस्वरूपी राष्ट्रपतीची निवड झाली. राष्ट्रगीत स्वीकारलं आणि राष्ट्रगान स्वीकारलं. RRR कधी झालं हे सगळं? 24 जानेवारी 1950. हे कुठे शिकवलं होतं? 21,000ची सिरीज पाठ करून घेतलं होतं. चला पुढे, राष्ट्रध्वजाचं डिझाईन बघा. राष्ट्रध्वजाची स्वीकृती 22 जुलै 1947ला झाली. हे पाठ करून घ्यायचं. राष्ट्रध्वजाचे डिझायनर पिंगली व्यंकय्या आहेत. भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन मे 1949. जोड्या लावाला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. 21,000 मध्ये तुम्हाला हा प्रश्न, याच्यावरतीच एक जोड्या लावाला प्रश्न होता पूर्ण. मे 1949 राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता. 24 जानेवारी 1950 RRR. संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली? 24 जानेवारी 1950ला. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकारलं? 24 जानेवारी 1950ला. पहिले राष्ट्रपती पण कधी निवडले? 24 जानेवारी 1950ला. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? 24 जानेवारी 1950ला RRR. घटनेच्या 3 प्रतिवरती स्वाक्षरी करणाऱ्या सदस्यांची संख्या किती? 244. सगळ्या पॉईंटवरती प्रश्न विचारून झालेले आहेत. मसुदा समिती. मसुदा समितीची स्थापना कधीची? 29 ऑगस्ट 1947. किती सदस्य होते? 7. अध्यक्ष कोण? आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांचे अध्यक्ष म्हणून निवड कधी झाली? 30 ऑगस्टला. आणि सदस्य कोण? एन गोपालस्वामी अय्यंगार, जे कलम 370चा मसुदा तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. 7 सदस्य होते. एक होते आंबेडकर, दुसरे इथं बघितले अय्यंगार, बाकीचे पुढे बघू. संविधान सभेचे स्वरूप बघा. संविधान सभेची तात्पुरती संसद. तात्पुरती संसद म्हटलं मी तर कायदे करण्यासाठी 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत बसली होती. म्हणजे कायदे, आपल्या संविधान सभेकडे 2 कामं होते. एक म्हणजे देशासाठी घटना तयार करायची, दुसरं म्हणजे कायदे तयार करायचे. घटना तयार करायच्या वेळेस त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून बसायचे आणि ज्या वेळेला कायदे तयार करायचे होते त्यावेळेला मावळणकर बसायचे. मग कायदे म्हणजे तात्पुरती संसद कधीपर्यंत बसली? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952. संविधान सभेच्या समित्यांचा प्रकार. कार्यपद्धती विषयक समिती, सारभूत. आता संविधान सभेतल्या महत्त्वाच्या व्यक्ती बघा. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. मद्रास प्रांताचे कोण होते? ॲडव्होकेट होते. सईद मोहम्मद सादुल्ला, 3 वेळा आसामचे पंतप्रधान. हे दोघं कुठे येतात? मसुदा समितीत. मसुदा समितीतले एकमेव मुस्लिम लीगचे सदस्य कोण होते? सईद मोहम्मद सादुल्ला. KM मुन्शी. KM मुन्शी कोण? बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री. N माधवराव. एल मित्तर यांच्या जागी. एल मित्तर यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर कोण बसलं? माधवराव बसले. आणि आता हे वरती आपण अय्यंगार बघितले आणि बाकीचे हे सगळे मसुदा समितीतले सदस्य लक्षात ठेवायचं. आता संघटनात्मक समित्या आणि अध्यक्ष. कार्यपद्धती नियम समिती कोण? राजेंद्र प्रसाद. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. स्टाफ आणि वित्त समिती राजेंद्र प्रसाद. आता राजेंद्र प्रसाद यांच्या हे 3 समित्या. हे साल लक्षात ठेवू नका, फक्त समित्या आणि त्याचे अध्यक्ष. अजून एक लिहून घ्या बघा. ध्वज किंवा फ्लॅग समिती राजेंद्र प्रसाद. या 4 याच्या. त्यानंतर पुढे बघा. योग्यता समिती आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. ऑर्डर ऑफ बिझनेस समिती KM मुन्शी. संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती जवाहरलाल नेहरू. संविधान सभेच्या कार्यावरील समिती कोण? मावळणकर. आताच बघितलं, अध्यक्ष म्हणून बसायचे. हाऊस समिती पट्टाभी सीतारामय्या. आता प्रमुख समित्या आणि उपसमित्या आता लक्षात घ्यायचं. मूलभूत हक्क बघा. मूलभूत हक्क
अल्पसंख्याक आणि सल्लागार समिती कोण होते अध्यक्ष? वल्लभभाई पटेल. आता मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती. मूलभूत हक्क उपसमिती कोण? कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती कोण? एच.सी. मुखर्जी. 21,000 मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती पाठ करायला. काय? कृपा करून मूलभूत हक्क द्या. मूलभूत हक्क उपसमिती कृपा करून कृपलानी लक्षात घ्यायचं. अल्पसंख्याक उपसमिती कोण? एच.सी. मुखर्जी. बघा, मूलभूत हक्क अल्पसंख्याक सल्लागार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमिती कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी. एच.सी. पुढे बघा, संघराज्य अधिकार जवाहरलाल नेहरू. संघराज्य घटना जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना म्हटलं तर कोण येईल? वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांच्या ह्या 3 आणि ही 1 लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, मसुदा समिती आंबेडकर 29 ऑगस्ट 1947. त्यानंतर इतर क्षेत्रीय समित्या बघा, नागरिकत्वावरील तदर्थ समिती एस वरदाचारी. चीफ कमिशनरच्या प्रांताबद्दल समिती एन.जी. अय्यंगार. संविधानातील वित्तीय तरतुदीवरील तज्ज्ञ समिती एन.आर. सरकार. पण पश्चिम बंगाल आणि पूर्व पंजाबसाठी अल्पसंख्याक समिती वल्लभभाई पटेल. मसुदा समिती आणि सदस्य टी.टी. कृष्णमाचारी. आता हे वरती पण बघितले आपण. नियुक्ती 1948 ला डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर. आता लक्षात आला असेल, मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 ची. 30 ऑगस्टला आंबेडकरांना अध्यक्ष केलं. किती सदस्य होते मसुदा समितीत? 7. एक होते आंबेडकर, बाकीचे 6 वरती बघितले. 7वे इथं आले बघा, टी.टी. कृष्णमाचारी होते. त्यांची नियुक्ती डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर त्यांची नियुक्ती झाली. पार्श्वभूमी बघा, मसुदा समितीतील टी.टी. कृष्णमाचारी वगळता इतर सगळे कोण होते? वकील होते. राजकीय संबंध बघा, के.एम. मुन्शी हे कोण होते? एकमेव काँग्रेसशी संबंधित सदस्य होते. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. घटनेचा मसुदा. पहिला मसुदा कधी? 21 फेब्रुवारी 48. आतापर्यंत आयोगाने 21 फेब्रुवारी ही तारीख दिलेली नाही. फेब्रुवारी 48, ऑक्टोबर 48 एवढंच दिलेलं आहे. आता भविष्यात आला प्रश्न तर तारखावर येईल. पहिला मसुदा प्रसिद्ध कधी झाला? 21 फेब्रुवारी 48. दुसरा मसुदा 24 ऑक्टोबर 48. दोन्ही तारखा पाठ करायच्या. सुधारणांचा कालावधी जनतेला सूचना आणि बदलांसाठी किती? 8 महिन्यांचा कालावधी दिला होता. घटनेची स्वीकृती आता लक्षात घ्यायचं. सुरुवात कशी झाली? 4 नोव्हेंबर 48ला आंबेडकरांनी अंतिम मसुदा मांडला. 7व्या ते 10व्या सत्रामध्ये मसुद्याचं पहिलं आणि दुसरं वाचन झालं. तृतीय वाचन 17 नोव्हेंबर 48 ते 26 नोव्हेंबर 49 पाठ करायचं. सुधारणेचा प्रस्ताव. एकूण 7,635 सुधारणांपैकी 2,473 सुधारणांवरती प्रत्यक्ष चर्चा होऊन निकाली काढल्या होत्या. घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 झाला. मूळ राज्यघटना प्रास्ताविका बघा, एक प्रास्ताविका होती, 22 भाग होते, 395 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. 22 भागातले आता किती झाले? 25. 8 अनुसूच्या होत्या, आता किती झाल्या? 12. आणि ह्या बाकीच्या 4 कशा ऍड झाल्या? त्याच्या कोणत्या घटना दुरुस्त्या आहेत या आपण कुठे शिकलो? सगळं 21,000 प्रश्नसंचमध्ये शिकलो. 395 आजचं शेवटचं कलम 395 आहे. तुम्ही म्हणाल 470 वगैरे आकडा आहे. आजही म्हणजे बाकीमध्ये जे ऍड झाले ते कसे आहेत? उपकलम आहेत. ऍड झालेले उपकलम आहेत. आजही शेवटचं कलम किती आहे? 395. चला पुढे. स्वाक्षरी आणि अंतिम सत्र. अंतिम बैठक कधी झाली? 24 जानेवारी 1950ला. 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. घटनेच्या एकूण 3 प्रतींवरती स्वाक्षऱ्या. एक इंग्रजीची छापील प्रत, इंग्रजीचे हस्तलिखित आणि हिंदी हस्तलिखित. पहिली स्वाक्षरी कुणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू. शेवटची कुणी केली? राजेंद्र प्रसाद. पण शेवटची केली तरी त्यांनी सगळ्यांच्या वरती सही केली होती, म्हणजे साईन त्या ठिकाणी केली होती. म्हणून फिरोज गांधी यांची स्वाक्षरी सगळ्यात शेवटी आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जनगण मन बघा, जनगण मन हे श्रीमती पूर्णिमा बॅनर्जी आणि वंदे मातरम पंडित लक्ष्मीकांत मैत्रे यांनी गायलं होतं. त्यानंतर पुढे घटनेचा अंमल बघा. प्रारंभाचा दिन 26 जानेवारी 1950 या ठिकाणी काय झालं? अंमलबजावणी झाली. घटना स्वीकृत केल्याची तारीख काय? 26 नोव्हेंबर 1949. हे बघा इथे. आणि अंमलबजावणी कधी झाली? 26 जानेवारी 1950. बघा, 26 जानेवारी 1930 हा दिवस प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केल्याच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा गणराज्य दिन म्हणून पाळला जातो. आता ज्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला आपली घटना स्वीकृत करण्यात आली त्यावेळेला 16 कलम लागू झाले होते. हे 16 कलम पाठ करायचे. 5, 6, 7, 8, 9 नागरिकत्व, 60 राष्ट्रपतीची शपथ, 24 निवडणूक. आता हे सगळे ना 16 कलम आहेत ना, हे 16 पाठ करा. 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 67, 79, 80, 88, 91, 92, 93, 94. चला खाली आपण बघू. बघा, कलम 5 ते 9 नागरिकत्व, 60 राष्ट्रपतींची शपथ, 324 निवडणूक आयोग, 66 व्याख्या. आता बघा, आयोग तुम्हाला एकतर कलम देईल 7, 8, 9, 60, 324 कोणते लागू झाले असं विचारेल, किंवा कलम न देता असं देईल नागरिकत्व, राष्ट्रपतींची शपथ, निवडणूक आयोग. ते तुम्हाला ओळखायचं. हे सगळं काय करायचं? पाठ. बघा, 5 ते 9 नागरिकत्व, 60 राष्ट्रपतींची शपथ, 324 निवडणूक आयोग, 366 व्याख्या, 379 ते 91 7व्या घटनादुरुस्तीनं रद्द करण्यात आलेली कलम. नंतर 392 राष्ट्रपतींच्या अडचणी दूर करण्याचा अधिकार आणि 393 संक्षिप्त शीर्षक. चला पुढे. घटनेची निर्मिती, सांख्यिकी माहिती. आता बघा,
2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. PYQ आहे. एकूण खर्च किती आला? 64 लाख. संविधान सभेचे किती सत्र झाले? एकूण 11. स्वातंत्र्याच्या अगोदर किती? 4. नंतर किती? 7. कामाचे दिवस किती? 166. त्यापैकी 114 दिवस कशावर चर्चा झाली? मसुद्यावर. तुलनात्मक अभ्यास. घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे किती देशांचा अभ्यास केला? 60 देशांचा अभ्यास केला. आता संविधान दिवस बघा. 26 नोव्हेंबर 1949ला काय झालं? भारतीय राज्यघटना स्वीकृत झाली. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने या दिवसाची अधिसूचना जारी केली. 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून पाळला जातो? संविधान दिवस म्हणून. सामाजिक आणि न्याय सक्षमीकरण मंत्रालय जे आहे हे नोडल एजन्सी म्हणून, नोडल मंत्रालय म्हणून काम करतं. नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांचा प्रसार करणं या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. डॉक्टर आंबेडकरांची संविधान सभेवरील निवड बघा. जुलै 1946च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा जो आहे बघा, आपण बघितलं जुलै ऑगस्ट 1946ला काय झालं? निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा बॉम्बे प्रांतामधून काय झाला होता? पराभव. अविभाजित बंगालमधील जेसोर आणि खुल्ला मतदारसंघातून ते संविधान सभेवरती काय झाले होते? खुल्ला मतदारसंघातून निवडून आले होते. योगेंद्रनाथ मंडल जे आहेत यांनी त्यांच्यासाठी आपल्या जागेचा राजीनामा दिला. पण फाळणी झाली आणि फाळणीनंतर हा भाग कुठे गेला? पाकिस्तानात गेल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे सदस्यत्व काय झालं? संपुष्टात आलं. पुन्हा MR जयकर यांनी काय केलं? राजीनामा दिला आणि डॉक्टर आंबेडकरांना बॉम्बे प्रांतातून पुन्हा निवडून आणलं. डॉक्टर आंबेडकरांच्या समितीचे कार्य बघा. डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कधी निवड झाली? 30 ऑगस्ट 1946 का 47. चला पुढे. सल्लागार समिती. आता सल्लागार समितीचे सदस्य मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमितीचे सदस्य होते. म्हणजे काय सांगितलं इथं? आंबेडकर खालीलपैकी कोणकोणत्या समितीमध्ये सदस्य होते? हा आयोगाचा काय आहे? PYQ. आता बघा, मूलभूत हक्क उपसमितीमध्ये होते. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमितीमध्ये होते. आता इथं लक्षात आलं असेल, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण? सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण? कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे कोण? HC मुखर्जी. या दोन्हींमध्ये सदस्य कोण? आंबेडकर. संघराज्य घटना समितीचे सदस्य कोण? आंबेडकर. ऐतिहासिक भाषणे आणि संकल्पना बघा. 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये घटनेचा अंतिम मसुदा मांडला. कधी मांडला? 4 नोव्हेंबर 48. घटनात्मक नीतिमत्ता शब्दाचा वापर 4 नोव्हेंबर 48च्या भाषणामध्ये त्यांनी केला. 6 मे 1945 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या भाषणामध्ये त्यांनी संविधान सभेला धोकादायक प्रकल्प असं म्हटलं. आता बघा, आयोगाचा जर विधानात्मक प्रश्न आला म्हणजे किंवा वन लाईनर आला की खालीलपैकी संविधान सभेला धोकादायक प्रकल्प खालीलपैकी कुणी म्हटलंय? आंबेडकरांनी. कधी म्हटलं? शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या भाषणामध्ये 6 मे 1945ला. डॉक्टर आंबेडकरांच्या मते भारतापुढील सर्वात मोठा प्रश्न सांप्रदायिक जातीय प्रश्न होतो. हे लक्षात घ्यायचं. ग्रामव्यवस्थेवरील दृष्टिकोन बघा. डॉक्टर आंबेडकरांच्या मते खेडी ही संस्थानिकांची कुंडी आणि अज्ञान आणि संकुचितपणाचे अड्डे आहेत. भारतीय राज्यघटनेनं ग्रामऐवजी व्यक्ती हा मूलभूत घटक म्हणून त्या ठिकाणी स्वीकारला. ग्रामपंचायतींना राज्यघटनेमध्ये स्थान देण्यास त्यांनी सुरुवातीला काय केलं होतं? विरोध दर्शवला होता. संविधान सभा. आता बघा, चर्चेचे टप्पे आणि कालावधी. प्राथमिक टप्पा आहे 9 डिसेंबर 1946 ते 27 जानेवारी 1948, 46 दिवस. प्रथम वाचन 4 नोव्हेंबर 48 ते 9 नोव्हेंबर 48, 5 दिवस वाचन झालं. द्वितीय वाचन त्याच्यामध्ये कलमनिहाय चर्चा करण्यात आली. 15 नोव्हेंबर 48 ते 17 ऑक्टोबर 1949, किती? 101 दिवस. तृतीय वाचन 14 नोव्हेंबर 49 ते 26 नोव्हेंबर 1949, किती? 13 दिवस. तीनही काय करायचे? पाठ करायचे. सगळ्यांवरती आयोगाने प्रश्न विचारले. संविधान स्वीकृत आणि अधिनियम करण्याची तारीख काय? 26 नोव्हेंबर 1949. संविधान सभेच्या एकूण सभांचा कालावधी किती? 165 दिवस. आयोगाचा प्रश्न आहे. चर्चेदरम्यान बोलले गेलेले एकूण शब्द किती? 36 लाख. त्यामध्ये पण बघा, चर्चेचा वाटा बघा. कलमनिहाय चर्चा 101 दिवस झाली. मूलभूत हक्कावर 16 दिवस चर्चा झाली. मार्गदर्शक तत्वावर 6 दिवस. नागरिकत्वावर 3 दिवस चर्चा. चर्चेतील प्रमुख आता हे शब्द आपल्याला डायरेक्टली एक्झॅक्ट आकडा देणार नाही आयोग. आपल्याला काय विचारेल? क्रम लावायला विचारेल. सगळ्यात जास्त कोण बोलले? आंबेडकर. त्यानंतर HV कामत, नंतर नझीरुद्दीन अहमद, KT शाह आणि झिब्बनलाल सक्सेना. चला, महिला सदस्यांचा सहभाग बघा. एकूण किती महिलांचा सहभाग होता? 15. चर्चेमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेल्या किती होत्या? 9. एकूण चर्चेतील महिलांचा किती? 2% सहभाग. सर्वाधिक शब्द बोलणाऱ्या महिला सदस्य कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख. इतर प्रमुख महिला वक्ते बघा. बेगम रसूल ज्या आहेत त्या रेणुका रे आहेत. या दोघी प्रमुख महिला होत्या. प्रतिनिधींचं योगदान आणि सामाजिक पार्श्वभूमी बघा. प्रांताचे निर्वाचित प्रतिनिधी किती होते? 210 सदस्य. संस्थानांचे नामनिर्देशित किती? 64. सदस्यांचा मुख्य व्यवसाय काय होता? वकिली. वकिली सोडून इतर क्षेत्रामधले सदस्य कोण? मौलाना अब्दुल कलाम आझाद. कोण होते? पत्रकार. डॉक्टर पटाभी सीतारामय्या कोण होत्या?
कोण होते त्या ठिकाणी? डॉक्टर A.V. ठक्कर कोण होते? समाजसुधारक. प्रमुख पक्ष आणि नेतृत्व बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं पंडित नेहरू. अँग्लो इंडियन संघाचे फ्रँक अँथोनी यांच्यावरती प्रश्न होता. अखिल भारतीय अनुसूचित जाती संघाकडून डॉक्टर आंबेडकर. अखिल भारतीय हिंदू महासभा म्हटलं श्यामाप्रसाद मुखर्जी. अखिल भारतीय दलित वर्ग जगजीवन राम. चला, संविधान सभेतल्या महिला सदस्य बघा. दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षिणानी वेलायुधन, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचिता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन आणि एनी मास्करन. पाठ करायच्या. त्यानंतर दक्षिणानी वेलायुधन या संविधान सभेतील एकमेव दलित महिला. बेगम रसूल एकमेव मुस्लिम महिला. संविधान सभेची एकूण किती सत्र झाली? 11 सत्र झाली. पहिलं सत्र कधी झालं? 9 ते 23 डिसेंबर 1946. 11वं सत्र कधी झालं? 14 ते 26 नोव्हेंबर 1949. पहिली 6 सत्र पूर्वतयारीसाठी होती. 7 ते 11वं सत्र प्रत्यक्ष घटनेच्या मसुद्यावरती चर्चा झाली 110 दिवस. संविधान सभेची शेवटची सभा कधी झाली? 24 जानेवारी 1950 आणि हे 12वं सत्र मानलं जातं. चला पुढे. घटनेचे हस्तलिखित. इंग्रजी हस्तलिखित कुणी केलं? प्रेम बिहारी नारायण रायजादा. हिंदी हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य. हस्तलिखितासाठी लागलेला वेळ किती? 6 महिने. कागदाचा आकार पण दिलाय, 251 पानं होते. मूळ हस्तलिखिताचं वजन किती? 3.75 किलोग्रॅम. सजावट आणि चित्रकला. सजावट आणि रेखाटन कुणी केलं? नंदलाल बोस. चित्राची मूळ संकल्पना कुणाची होती? के.टी. शहा यांची होती. राज्यसेवेला प्रश्न होता. प्रास्ताविकेचे हस्तलेखन आणि सजावट व्यवहार राम मनोहर सिन्हा. जतन पद्धत जी आहे, संसदेच्या लायब्ररीमध्ये काय झालं? लायब्ररीमध्ये हेलियम भरलेल्या काचेच्या पेटीमध्ये महत्त्वाचे पदाधिकारी आणि चिन्ह बघा. संविधान सभेचे सेक्रेटरी कोण? H.V.R. अय्यंगार. प्रमुख मसुदाकार कोण? S.N. मुखर्जी. याच्यावरती आपण खूप कन्फ्यूज होतो. इथे आपल्याला आयोग काय करतो? प्रश्न विचारतो. संविधान सभेचे सेक्रेटरी म्हटलं तर H.V.R. अय्यंगार. प्रमुख मसुदाकार म्हटलं तर S.N. मुखर्जी. संविधान सभेचे चिन्ह हत्ती. मसुदा समितीला भरकटलेली समिती कोणी म्हटलं? नझीरुद्दीन अहमद. इथं लक्षात घ्यायचं, मागे H.C. मुखर्जी बघितले आपण, इथं काय आहे? S.N. मुखर्जी आहेत. H.C. कशामध्ये होते? ते उपाध्यक्ष होते संविधान सभेत. S.N. मुखर्जी कशासाठी आहे? प्रमुख मसुदाकार म्हणून त्यांची ओळख. चला, झालं एवढं आपल्याला फॅक्च्युअल. याच्या बाहेर प्रश्न जाईल का? नाही. गेलाच एखादा तर आपल्याला म्हणजे आपल्या लॉजिकनुसार सोडवण्यासारखे जे विधानात्मक प्रश्न येईल तसा येऊ शकतो. पण आता या पद्धतीने आपण काय करणार आहे? रंजन कोळंबे सरांच्या पूर्ण बुकमधले जेवढी काही इम्पॉर्टंट माहिती आहे या पद्धतीने पूर्ण टॉपिकचे तुम्हाला PDF कुठे मिळतील? आपल्या ॲपवरती. यूट्यूबला मिळेल फ्री लेक्चर. रोज एक लेक्चर मिळेल, 1 किंवा 2 जसं जमेल तसं. डेली इकडे 2ही टाकले असते, पण आपले 21,000चे डेली 3 लेक्चर चालू आहेत ऑलरेडी ॲपवरती. त्यामुळे इकडे 1 ते 2 लेक्चर टाकण्याचा रोज मी प्रयत्न करते. बघा, लेक्चर इकडे यूट्यूबला करायचं आणि त्याचं PDF जे आहे त्या ॲपमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याचे झेरॉक्स करा आणि प्रॉपर बाइंडिंग करा. पूर्ण महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जेवढे आहेत तेवढे रट्टा मारा, डायरेक्ट पाठ करून टाकायचं. रोज रिव्हिजन करू. चला, तर आज आपण इथेच थांबूया. लेक्चर आवडलं असेल लाईक, कमेंट, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा होईल. आणि ज्यांनी कुणी 21,000 सिरीज अजूनही जॉईन केली नसेल तर ती जॉईन करून घ्यायची. 21,000 सिरीज खूप महत्त्वाची आहे. जवळपास 250 लेक्चर म्हणजे तुमचं पूर्ण 21,000चं बुक लक्षात घ्या पाठ होऊन जाईल. आणि GSमध्ये तुम्हाला 50 ते 55+ तुम्ही जाऊ शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही सिरीज खूप महत्त्वाची. PYQचं महत्त्व तुम्हाला याच्यात कळेल. चला, तर आज इथेच थांबूया.